तर हॅलो फ्रेंड, कसे आहात? मस्त आणि मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर आज मी 0 ते 1000 पर्यंत माझा जो प्रवास आहे सबस्क्रायबरचा तो कसा झाला ते सांगते. म्हणजे कसे सबस्क्रायबर वगैरे वाढले. नंतर सबस्क्रायबर जेव्हा वाढतात तेव्हा काहीच वाटत नाही, पण जेव्हा स्टार्टिंगला 0 पासून आपण सुरुवात करतो ना, तेव्हा जे 1000 सबस्क्रायबर होतात ना, तेव्हा खूप आनंद झालेला असतो. खूप म्हणजे खूप. कारण काय होतं, 0तून सुरुवात असते आणि त्याच्यानंतर मग कितीही काही झालं ना, मग काय वाटत नाही. कारण एक शून्यातून सुरुवात करणे आणि 1000 पर्यंत पोहोचणे. स्टार्टिंगला व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत वगैरे खूप. तर स्टार्टिंगला ना अजिबात व्ह्यूज येत नाही. तर मी फर्स्ट टाईम काय केलं होतं, एक दुसरं चॅनल ओपन केलं होतं. हे चॅनल जे आहे ना माझं, तर हे पहिलं चॅनल दुसरं आहे माझं, जे डेली व्लॉगचं आहे माझं. म्हणजे डेली रुटीन मी शेअर करत होते शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि मग त्यानंतर ना त्याला व्ह्यूजच येत नव्हते. एक 50 एक व्हिडिओ सोडले, पण एक 18 ते 15 सबस्क्रायबर झाले होते, काहीतरी झाले होते. त्यानंतर म्हटलं आपण आहे ना ही चॅनल चालू करावं सॉन्गचं. तर मग मी हे चॅनल स्टार्ट केलं. तर याला फर्स्ट टाईम आहे ना, मला तुझ्यासाठी काळीज मी हे सॉन्ग होतं आणि त्या सॉन्गला 2500 व्ह्यूज आले होते स्टार्टिंगला. तर ते खूप छान मोटिवेशन वाटलं, खूप छान वाटलं की वाव खूप छान व्ह्यूज आले. मग मी ते स्टार्टिंग चालू ठेवलं, म्हणजे ते बंद नाही केलं. तर मग त्यानंतर व्ह्यूज खूप छान यायला लागले, अगदी 28पर्यंत. काही व्हिडिओला मला एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला होता, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. तर सहज असं पाणी म्हणजे आणण्यासाठी गेले होते, घरामध्येच पाणी आणायचं होतं मला आणि 2 हंडे घेतलेले आणि तो व्हिडिओ केला मी. तर तो व्हिडिओ केला, तर त्यावरती काहीतरी 52,000 काहीतरी व्ह्यूज आले होते त्यावेळेस. तर 52,000 व्ह्यूज आले, तर त्यातून मला फक्त 300 सबस्क्रायबर मिळाले होते. 300 सबस्क्रायबर मिळाले म्हणजे थोडे काही कमी जास्त झाले असतील बरं का. आणि मग त्यानंतर आहे ना, मी लाईव्ह करायला घेतला. म्हटलं चला लाईव्ह करून पाहावं. त्यानंतर पुन्हा व्ह्यूज डाऊन झाले. व्ह्यूज डाऊनचा प्रॉब्लेम झाला, तर म्हटलं लाईव्हमधनं पाहूया. तर लाईव्ह पण एक 3-4 जे लाईव्ह असतात ना ते व्हायरल गेले. माझे एक 2500 2000 असे व्ह्यूज आले लाईव्हला पण. तर त्यातून मला डेली एक 10-20 सबस्क्रायबर मिळायचे. तर मग असं करता करता 1000 पर्यंत पूर्ण म्हणजे झाले माझे सबस्क्रायबर ते लाईव्हने, त्या व्हिडिओने. आणि त्यानंतर पुन्हा आता व्ह्यूज डाऊनचा प्रॉब्लेम आलेला आहे. तर काय नाही, इतकं होईलच, पुढे करत राहायचं असं आहे. आणि काय होतं, म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा सबस्क्रायबर म्हणजे व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर मिळत नाहीत, खूप असं वाटतं की आपण करतो काहीतरी, तर काहीतरी म्हणजे नाही, काहीतरी व्ह्यूज तरी आले पाहिजे, 1-2 सबस्क्रायबर तरी वाढले पाहिजे, प्रत्येकाची अपेक्षा असते. पण असं होत नाही, वेळ जातो. काही वेळेस ना 1 महिन्यात पण होतात, काहींना 1 वर्ष पण लागतं, म्हणजे खूप वेळ लागतो काही वेळेस. पण डेली जर काम केलं ना, तर नक्की लवकर सबस्क्रायबर पूर्ण होतात. व्ह्यूज डाऊनचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो कशामुळे येतो, जर व्हिडिओ डिलीट वगैरे केले ना तर हा प्रॉब्लेम येतो. माझ्याकडनं व्हिडिओ वगैरे डिलीट झाले होते, पण आता मी पुन्हा स्टार्ट केले. आणि मी जे पहिलं जे चॅनल आहे माझं डेली रुटीनचं, ते पण चॅनल स्टार्ट केलेलं आहे. तर म्हणजे पुन्हा काम करणं चालू केलेलं आहे माझं. फेसबुकला मी जे ब्लॉग टाकते ना तेच ब्लॉग इकडे टाकत असते, सेंड करत असते. आणि यावरती जे काम करते आता मी, लॉंग व्हिडिओ पण चालू केलेत. कारण 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, म्हटलं एक क्रायटेरिया पूर्ण झाला आहे, तर आता ऑश टाईमसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी मी लाईव्ह पण करतच असते. लाईव्ह 2-3 महिने झाले तेव्हापासूनच करते. आणि आता म्हटलं लॉंग व्हिडिओने पण ऑश टाईम कंप्लीट होईल, यासाठी माझा प्रयत्न चालू आहे.